किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि लोकाभिमुख कार्यासाठी ओळखले जाणारे कर्तव्यदक्ष आणि लोकनेते म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आहे असे विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्या कार्याचा उंचावलेला आलेख पाहता किनवट माहूर मतदारसंघाचे विकासरत्न म्हणून भीमराव केराम हे उदयाला आले म्हटले तर गैर ठरणार नाही। भीमराव केराम यांनी जेव्हापासून या आदिवासी बहुल बंजारा किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आणि आमदार म्हणून ते निवडून आले तेव्हापासून या मतदारसंघाचा अगदी चेहरा मोहरा बदलवण्याचं बहुमोल कार्य भीमराव केराम यांच्या कार्यकुशलतेमुळे झालं आहे। अत्यंत मागास आणि विकासापासून वंचित असणाऱ्या मतदारसंघ म्हणून किनवट माहूर मतदारसंघाची ओळख होती आणि हीच ओळख पुसण्याचं काम भीमराव केराम यांनी केलं आहे। या मतदारसंघामध्ये विशेष असं उल्लेखनीय कार्य झालं नव्हतं। अनेक मुरब्बी नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते, परंतु येथील दलित आदिवासी भटक्या विमुक्तांच्या वाट्याला कायमच संघर्ष आला। परंतु आमदार भीमराव केराम यांनी अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये आणून अनेकांना नवसंजीवनी देण्याचं कार्य केलं। यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर 1000 कोटीपेक्षा जास्त भरघोस निधी उपलब्ध करून दिला। खरं तर एवढ्या मोठ्या भरीव निधीमुळे गावातील अनेक रस्ते, नाले, सभामंडळ, सर्व प्रकारचे अत्यावश्यक कामे भीमराव केराम यांच्यामुळे शक्य झाले आहे। पैनगंगेवर 59 बंधारे उभारण्यास मान्यता मिळवण्याचं कार्य आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे झाले आहे। पैनगंगा ही विदर्भ आणि मराठवाड्याची जलदायिनी मानली जाते। पैनगंगा नदीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी अवलंबून असून शेतीसाठी लागणारे पाणी आता या बंधाऱ्यामुळे उपलब्ध होणार आहे। किनवट माहूर विधानसभेतील शेतकऱ्यांसाठी पैनगंगेवरील बंधारे हे वरदानच ठरणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची भरभराट होणार आहे। आधुनिक शेती करण्याची संधी या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा टक्का वाढणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार हे मात्र नक्की। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि शेतकरी प्रगतिशील व्हावेत, शेतकऱ्यांनी आपला विकास साधावा यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। या लेखणीला पूर्णविराम देतो।